अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे। महाराष्ट्रामधील सर्वपक्षीय खासदार आणि आमदार शिष्टमंडळ हे दिल्लीमध्ये जाणार आहे। सांगली आणि कोल्हापूरमधील सर्व खासदार आणि आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय महाडिक, सतेज पाटीलही बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, महाराष्ट्र सरकार ही महत्त्वाची मागणीही करणार आहे। अलमट्टी धरणाची उंची 15 फुटांनी वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न आहे। मात्र कर्नाटक सरकारच्या अलमट्टीची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्रामधून विरोध आहे। धरणाची उंची 15 फुटांनी वाढवल्यास कोल्हापूर सांगलीत पूर येईल आणि नुकसान होईल, महाराष्ट्रामधील आमदार आणि खासदारांचंही असं म्हणणं आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या संदर्भात अधिकची काय अपडेट? 2005 मध्ये, त्यानंतर 2019, 2021 आणि त्यानंतर सातत्यानं कृष्णा आणि पंचगंगेला महापूर आला। या महापुराला जर आपण पाहिलं तर या धरणाची उंची कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि आता जर पाहिलं तर सातत्याने या संदर्भामध्ये जी माहिती मिळते त्यानुसार या धरणाची उंची 15 फुटाने 15 इंचाने वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या जिल्ह्यांना, खास करून महाराष्ट्रातील, मोठी चिंता व्यक्त केली जात आहे की अशा पद्धतीने ही जर उंची वाढवली गेली तर मागचा फटका बसू शकतो, खास करून या जिल्ह्यांना। त्यामुळं जर आपण पाहिलं तर 2005 साली हे धरण पूर्ण झालं होतं आणि त्याची सध्याची उंची 524 फूट इतकी आहे आणि आता जर यामध्ये जर ही उंची वाढवली गेली तर कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर सातारा, सांगली या भागातील लोकांना, खास करून शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो अशी माहिती मिळत आहे। त्यामुळं ही 524 फूट पर्यंतची जर उंची वाढली गेली तर मोठा फटका बसू शकतो। 15 फुटाचा फूट उंची जर वाढली तर साधारण मागे किती त्याचा फुगवटा तयार होऊ शकतो। आणि खास करून जर आपण पाहिलं असेल तर सातत्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटक यावरून वाद होताना पाहायला मिळतो। यासाठी समन्वय समिती देखील नियुक्त करण्यात आली होती। त्यानंतर वडनेरे समितीचा अहवाल देखील आला होता। त्या समितीने काही प्राथमिक अंदाज व्यक्त केले होते। तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती हे शिष्टमंडळ आज राजधानी दिल्लीत आलेलं आहे आणि हे शिष्टमंडळ जे आहे ते आज जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेणार आहे आणि या भेटीनंतर या उंची वाढीसाठी काही निर्बंध येत आहेत का किंवा हा निर्णय रद्द होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे सी.आर. पाटील यांच्या भेटीमध्ये काय होतंय हे पाहणं। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।